हॅलो एव्हरीवन. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या या मास्टर क्लासमध्ये मी स्वागत करते. तुम्ही सगळे वेळात वेळ काढून हा सेशन अटेंड करत आहात त्यासाठी थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळ्यांनी हा जो मास्टर क्लास अटेंड करत आहात म्हणजेच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी बदल हवा आहे. आणि हा बदल नक्कीच तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्हिटीकडे आणि तुमच्या प्रगतीकडे घेऊन जाणारा असेल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि हीच आपल्या हिलिंग जर्नीची सुरुवात आहे असं मी म्हणेन. मी बघत आहे बऱ्यापैकी लोक जॉईन झालेली आहेत, अजून लोक जॉईन होत आहेत. आपण आणखी 2 मिनिटं देऊयात सगळ्यांना जॉईन होण्यासाठी आणि आपल्या सेशनला स्टार्ट करूयात. चला, ऑलमोस्ट 2 मिनिटं झालेली आहेत. बऱ्यापैकी सगळे जॉईन झालेले आहेत. आता आपलं सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्या स्क्रीनच्या खाली एक चॅट बॉक्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मला तुमचं इन शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन द्या. म्हणजे तुमचं नाव काय, गाव काय, किंवा तुमचं प्रोफेशन काय आहे, म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्ही कोणत्या भागातून हे सेशन आपलं अटेंड करत आहात. ओके. मी खाली बघत आहे. स्वप्नाली फ्रॉम कराड, अश्विनी फ्रॉम सांगली. ओके, ठीक आहे. चला, तर मग आता तुम्ही सगळ्यांनी तुमचं इंट्रोडक्शन मला दिलेलं आहे. आता मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन इन शॉर्ट मध्ये देते. माझं नाव आहे प्रणाली पाटील. मी एक लाईफ कोच आहे आणि मी गेल्या काही महिन्यांपासून हिलिंग टेक्निक्स शिकवत आहे. मी ज्या ह्या हिलिंग टेक्निक्स शिकवण्याचं कारण म्हणजे या टेक्निक्स वापरून मला माझ्या आयुष्यात खूप सारे चेंजेस घडून आले, खूप सारे पॉझिटिव्ह गोष्टी घडून आल्या. म्हणून मग मी विचार केला, या टेक्निक्स वापरून जर मला माझ्या लाईफमध्ये इतके बदल घडून आलेले आहेत तर मग मी या टेक्निकचा वापर दुसऱ्यांना त्यांच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी केला तर माझ्यासारखीच हॅपी लाईफ त्यांची सुद्धा होईल, यासाठी मी हे सेशन्स घेत आहे. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सगळे आज हे सेशन अटेंड करत आहात तर याच्यामध्ये आपल्या प्रत्येकालाच आपल्या आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी भागात प्रॉब्लेम असतो. आणि जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यानुसार आपल्या सगळ्यांना प्रत्येकाच्या लाईफमध्ये या 4 भागातच प्रॉब्लेम असतो. तर ते कोणते? तर हेल्थ रिलेटेड इश्यूज असू शकतात, कुणाला रिलेशन मधील प्रॉब्लेम्स आहेत, तर कुणाला मनी रिलेटेड इश्यूज आहेत, तर कुणाला करिअर मधले प्रॉब्लेम्स आहेत. तर ते कसे? तर तुमच्यापैकी कोणाला हेल्थ इश्यूज असतील, तुमच्या घरी फॅमिली मेंबरला किंवा तुमच्या मुलांना काहीतरी हेल्थ इश्यू असू शकतात. तुम्हाला नात्यांमधले प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे तुमच्या नवरा बायकोचं पटत नाहीये किंवा सासू सासऱ्यांसोबत पटत नाहीये, असे प्रॉब्लेम्स असू शकतात. तर कुणाला करिअर रिलेटेड इश्यूज आहेत, म्हणजे तुम्ही जॉब करताय किंवा तुम्ही बिझनेस करताय पण तुम्ही तुमचे 100% देताय त्याच्यामध्ये, पण तुम्हाला हवा तसा आउटपुट त्यातून भेटत नाहीये, असे प्रॉब्लेम्स असतील. तर कुणाला पैशाचे सुद्धा प्रॉब्लेम्स असू शकतात. आता मला खाली चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा, इन शॉर्ट मध्ये टाईप करा, HRCM. एच मीन्स हेल्थ, आर मीन्स रिलेशन, एम मीन्स मनी अँड सी मीन्स करिअर. ह्याच्यामधल्या कोणत्या भागात तुम्हाला प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही हा सेशन कशासाठी अटेंड करत आहात. ओके. तर मी बघत आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कुणाला हेल्थ इश्यूज आहेत, कुणाला नात्यांमधले प्रॉब्लेम्स आहेत, तर कुणाला पैशाचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. तुमच्या प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा वेगवेगळ्या भागात डिव्हाइड झालेला आहे. मग याच्यामध्ये तुमच्या प्रत्येकाचे सेपरेट जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला आज या सेशनमध्ये डिस्कस नाही करता येणार, कारण त्याच्यासाठी माझे पुढचे ऍडव्हान्स लेवल आहेत. मग त्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये कसं काम करणार आहोत ते आपण पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता आपण जे HRCM डिस्कस केलं त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे पण काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती तुम्हाला वर्क कसं करता येईल, त्याच्यामध्ये कसं तुम्हाला इम्प्रूव्ह करता येईल, या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. आणि आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की ह्या ज्या टेक्निक्स आहेत
त्या टेक्निक वापरून मला माझ्या लाईफमध्ये खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस घडून आले, खूप सारे त्याचे फायदे मला झाले. तर आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की या टेक्निक्स कोणत्या आहेत किंवा याचा आपल्याला कसा फायदा होईल, याचे आपल्याला रिझल्ट्स येतील का, किंवा हे रिझल्ट्स यायला किती दिवस लागतील, असे अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असतील. जेव्हा मी या टेक्निक शिकायला स्टार्ट केले तेव्हा माझ्या सुद्धा मनात असे अनेक प्रश्न होते. तर ते सगळे सगळे तुमचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे मी तुम्हाला सांगते. आपल्याला कुठलीही नवीन गोष्ट शिकायची असेल किंवा एखादी सवय आपल्याला अंगवळणी पडायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, प्रॅक्टिस करावं लागतं. तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तितके तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले येणार. मग याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगते, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रॅक्टिस हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जितकं कन्सिस्टंटली प्रॅक्टिस कराल तितके तुम्हाला त्याचे रिझल्ट लवकर येतील आणि चांगले रिझल्ट येतील. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जी टेक्निक शिकतोय आपण त्याचे रिझल्ट यायला 68 to 90 डेजचा टाइम पिरियड द्यावा लागतो. हा, पण याच्यामध्ये मी असं नाही म्हणणार की तुमच्यापैकी प्रत्येकाला 68 to 90 डेजचा पिरियड द्यावा लागतो. काय काहींची बॉडी ऍक्टिव्ह असते, त्यांची एनर्जी लेवल तेवढी हाय असते, त्यांना 4 दिवसात कुणाला 10 दिवसात देखील रिझल्ट त्याचे येऊ शकतात. आणि काही काहींना 68 to 90 डेज सुद्धा लागतात. याच्या आपण नेहमी जसं ऐकतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसंच आहे. तुम्ही जितकं कन्सिस्टंटली प्रॅक्टिस कराल त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट्स बघायला मिळतील. आणि हे कोणतं असं मॅजिक बटन नाहीये की ते स्विच ऑन केलं आणि तुम्हाला लगेच बदल दिसायला लागले. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण अजून एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. आपण जिम जॉईन करतो. आपण जिम जॉईन केली, आज गेलो उद्या गेलो, तर आपल्याला तिसऱ्या दिवशी लगेच त्याचे रिझल्ट दिसतात का? कुणाला वेट गेन करायचं असेल, कुणाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागते ना. तेव्हा 1 महिना 2 महिना गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस दिसायला लागतात. तसंच या टेक्निकमध्ये सुद्धा आहे. तुम्ही जितकं रेपिटेशन कराल तितका जास्त तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. इथंपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना मी काय सांगितलेलं आहे ते? याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट वाटतोय? ठीक आहे, चला तर मग आता आपण पुढे बघूयात. आता ही जी टेक्निक आहे ती आपण कशी काम करणार आहे किंवा ते कसं आपण वापरणार आहे याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांची रोजच्या लाईफ मधली एक सायकोलॉजी मी तुम्हाला सांगते. आपला प्रत्येकाचा रोजचा येणारा दिवस हा पॉझिटिव्हच असतो का? तर नाही. काय काय निगेटिव्ह असतो, पॉझिटिव्ह असतो. काय काय वेळेस आपलं कसं होतं की आपला आजचा दिवस आहे तो खराब गेला आणि आपल्याला काय वाटतं की अरे आपला एखादा फ्रेंड असेल किंवा एखादा फॅमिली मेंबर असेल, त्यांच्याशी आपण बोललं की आपला मूड चांगला होतो. असं होतं ना आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात. किंवा मग अपोजिट ह्याच्या बघितलं तर आपली एक मेंटॅलिटी असते की अरे मला आज ह्याचं सकाळ सकाळी मी या माणसाचं तोंड बघितलं आणि माझा दिवस आजचा खराब जाणार आहे. तर ही आपली मेंटॅलिटी असते. तर प्रॅक्टिकली ह्या अशा गोष्टी आहेत का? तर तसं नाहीये. हे सगळं आपले सायकोलॉजी आहे. आपल्याला आपण असं बॅक ऑफ द माइंड कुठेतरी विचार केलेला असतो की मी हे असं केलं तर मला हे असं होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. मग या सगळ्याचं आन्सर काय येईल तर आपली सायकोलॉजी त्या प्रकारची तयार झालेली असते, म्हणून आपल्याला त्या गोष्टी फील होतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे, डॉक्टर ह्युलेन यांची एक स्टोरी. डॉक्टर ह्युलेन हे एक सायकोलॉजिस्ट होते आणि ते डॉक्टर ह्युलेन यांना एका हॉस्पिटलमध्ये अपॉइंट करण्यात आलं होतं. आणि ते हॉस्पिटलमध्ये इतके मानसिकरित्या विकृत असे पेशंट होते की ते पेशंट स्वतःला तर इजा करतच होते पण समोरच्याला देखील इजा करत होते. आणि अशा ठिकाणी डॉक्टर ह्युलेन यांना अपॉइंट करण्यात आलं होतं. मग डॉक्टर ह्युलेन यांनी जेव्हा त्या हॉस्पिटलचा चार्ज घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या पेशंटला सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट, सगळ्या प्रकारचे मेडिसिन्स देऊन झालेले आहेत, पण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह चेंज दिसत नाहीये. मग डॉक्टर ह्युलेन यांना अशी एक प्राचीन कला अवगत होती की त्या कलेचा वापर करून त्यांनी त्या पेशंटला पूर्णपणे बरं करायचं ठरवलं. आणि डॉक्टर ह्युलेन यांनी त्यांना माहीत असणारी जी टेक्निक आहे, जी प्राचीन कला आहे, त्याचा वापर त्या पेशंटवरती करायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्या पेशंटमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागले, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट यायला लागली. काही पेशंट बरे व्हायला लागले, तर काही पेशंट बरे होऊन डिस्चार्ज होऊन घरी देखील गेले. आणि डॉक्टर ह्युलेन यांना काही महिन्यातच ते हॉस्पिटल बंद करावं लागलं. तर डॉक्टर ह्युलेन यांना ते हॉस्पिटल बंद का करावं लागलं? तर डॉक्टर ह्युलेन यांनी जी त्यांना एन्शियंट हिलिंग टेक्निक माहीत होती त्या टेक्निकचा वापर त्या पेशंटवरती केला. आणि ते पेशंट, सगळे पेशंट, इतके मानसिकरित्या विकृत झालेले पेशंट
पूर्णपणे बरे झाले आणि ते पेशंट डिस्चार्ज होऊन घरी देखील गेले. त्यामुळे मग डॉक्टर हिवलेन यांना हॉस्पिटलमध्ये कोणते पेशंटच शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे मग त्यांना ते हॉस्पिटल बंद करावं लागलं. आणि या सगळ्यामध्ये एक इंटरेस्टिंग आणि तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आश्चर्य वाटणारी गोष्ट अशी आहे, की डॉक्टर हिवलेन यांनी मानसिकरित्या विकृत असलेल्या अशा पेशंटला बरं केलं. पण त्या सगळ्या पेशंटला डॉक्टर हिवलेन हे कधी भेटलेच नव्हते किंवा त्यांनी पाहिलं देखील नव्हतं. मग डॉक्टर हिवलेन यांनी अशी कोणती जादू केली, की त्या सगळ्या पेशंटला न बघताच त्यांनी त्या सगळ्या पेशंटला बरं केलं? असे तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. तर डॉक्टर हिवलेन यांनी जी टेक्निक वापरली होती त्या टेक्निकचं नाव आहे होपोनोपोनो टेक्निक. मी इथं चॅट बॉक्समध्ये स्पेलिंग लिहिते होपोनोपोनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यांनी स्पेलिंग बघून घ्या. हं. तर आता होपोनोपोनो म्हणजे काय? तर ही एक अॅन्शियंट हीलिंग टेक्निक आहे, जी डॉक्टर ह्युलेन यांनी स्वतः त्या टेक्निकचा अभ्यास केला, त्याच्यावरती स्टडी केला आणि ती टेक्निक वापरून त्यांनी त्यांच्या आजूबाजूला खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस घडवून आणले. त्यामुळं त्यांनी ती टेक्निक त्या पेशंटवरती वापरल्यामुळं ते पेशंट पूर्णपणे बरे झाले. आता तुम्हाला सगळ्यांना अजून जास्त इंटरेस्ट वाटला असेल, की डॉक्टर ह्युलेन यांनी ही टेक्निक कशी वापरली? ती टेक्निक आपण कोणावरती वापरू शकतो? किंवा त्याचा आपण यूज कसा करू शकतो? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी पुढे देणारच आहे. आता ही जी टेक्निक आहे, होपोनोपोनो टेक्निक, ही टेक्निक आहे ती आपल्या आतमध्ये जी पण काही निगेटिव्हिटी आहे, ती बाहेर काढण्यासाठी होपोनोपोनो टेक्निकचा यूज केला जातो. आता ती टेक्निक कशी वापरतात, कोणावरती वापरतात, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण आता तुमच्यापैकी ही जी इंटरेस्टिंग स्टोरी ऐकली सगळ्यांनी, तर तुमच्यापैकी किती जणांना आता होपोनोपोनोची खरी ताकद फील करायची आहे? तुमच्यापैकी किती जणांना वर्षानुवर्ष तुमच्या आतमध्ये जी पण काही निगेटिव्हिटी साठलेली आहे, ती बाहेर काढायची आहे का? किंवा तुम्हाला तुमचं दुःख, चिडचिड, निगेटिव्हिटी ह्याच्यामुळे तुम्हाला कित्येक दिवस शांत झोप लागली नसेल. ते सगळं तुम्हाला बाहेर काढून एका लहान मुलासारखं शांत गाढ झोपी जायचं आहे का? तर ते होपोनोपोनोमध्ये मी तुम्हाला आज या सगळ्या गोष्टी मी फील करवणार आहे आणि तुम्हाला खूप शांत, पॉझिटिव्ह, हलकं वाटणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमचे आनंदाश्रू सुद्धा बघायला मिळतील आज तुम्हाला. ठीक आहे. तर आता आपण अजून वेळ न घालवता होपोनोपोनोचा जो मी तुम्हाला एक 10 मिनिटाचा डेमो देणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहा. आणि ह्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये काय बेसिक गोष्टी आहेत? तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्ही सगळ्यांनी तुमचे कॅमेरे ऑन ठेवायचे आहेत. कारण मला तुम्हाला बघायचं आहे की मी तुम्हाला जे सांगते, जसं सांगते ते तुम्ही बरोबर फॉलो करत आहात का? हे मला ऑब्झर्व्ह करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे कॅमेरे ऑन ठेवावे लागतील. नंतर तुम्हाला मी जे सांगणार आहे, जसं सांगणार आहे, अगदी तसंच त्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स, तुमच्या फीलिंग्स ॲड करून त्या गोष्टी करा. म्हणजे तुम्हाला ते जास्त फील होईल. तुम्हाला त्याचा जास्त कनेक्ट व्हाल तुम्ही स्वतःशीच. आणि ह्याच्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही घरी सांगून ठेवा, की मला डिस्टर्ब करू नका. म्हणजे तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेट करता येईल, मी जे तुम्हाला सांगणार आहे त्याच्याकडे. आणि ह्याच्यामध्ये मी एक म्युझिक प्ले करणार आहे. तुम्हाला त्या म्युझिकचा आवाज येत असेल तर ओके. जर आवाज नाही आला तर हरकत नाही. तुम्ही फक्त माझ्या बोलण्याकडे कॉन्सन्ट्रेट करा, कारण ते जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे? आणि हे जो आपण आता जो डेमो बघत आहोत, त्याच्यामध्ये हा जे होपोनोपोनो आहे, ते कुणीही तणावात करायचं नाहीये. आपल्या चेहऱ्यावरती स्माईल ठेवायची. आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवा, कारण तो आपला अँटिना आहे. ठीक आहे? आता तुम्हाला मी एक म्युझिक प्ले करणार आहे. सगळ्यांनी डोळे बंद करा. म्युझिक चालू केल्यानंतर तुम्हाला म्युझिकचा आवाज येत असेल, तर डोळे बंद ठेवूनच मला थम्स अप करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. ठीक आहे?
तुम्हाला सगळ्यांना म्युझिकचा आवाज ऐकायला येतोय? एक 2 मिनिटं होल्ड करा. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, मी चेक करते आणि म्युझिक ऑन करते. तुम्हाला सगळ्यांना म्युझिकचा आवाज ऐकायला येतोय? ओके. तुम्ही सगळ्यांनी आता डोळे बंद केलेले आहेत. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. श्वास होल्ड करा. श्वास तोंडातून हळूच सोडा. रिलॅक्स. रिलॅक्स युअरसेल्फ. सगळ्यांनी आपले डोळे स्थिर ठेवायचे आहेत. कोणाच्याही माथ्यावरती आठ्या नाही पाहिजे. अजून एकदा मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड. तोंडातून रिलीज.
one last time, take a deep breath. Hold. तोंडातून रिलीज. Relax yourself. आता सगळ्यांनी माझ्या मागे म्हणा. जर तुम्हाला मोठ्याने बोलता येत असेल तर बोला, मोठ्याने बोलता येत नसेल तर मनातल्या मनात बोला. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेते आहे. मी कबूल करते माझ्या आयुष्यात जे पण काही घडलं आहे, घडत आलं आहे, त्या सगळ्याला मी फक्त एकटीच जबाबदार आहे. मी कबूल करते. प्रत्येकाने आपलं स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, मी कबूल करते माझ्या संपूर्ण आयुष्याला फक्त मी एकटीच जबाबदार आहे. मी एक ऊर्जा आहे आणि ऊर्जेचे रूप बदलू शकते. म्हणून मी तयार आहे माझ्या पॉझिटिव्हिटीकडे वळायला. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. सगळ्यांनी पूर्ण शांत व्हा, कनेक्ट व्हा स्वतःशीच. पुढचे 30 सेकंद मी शांत राहणार आहे. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते आपल्या डोळ्यासमोर बघा. सगळ्यांनी आपल्या आईचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर बघा. तुमची आई हयात असो किंवा नसो, तुम्ही तुमच्या आईला ज्या पण नावाने बोलवता, आई, मम्मी, माई, ते नाव घ्या. तुम्ही तुमच्या आईचा दर्जा ज्या पण व्यक्तीला देता त्या व्यक्तीचा चेहरा समोर बघा आणि आपल्या कल्पनेत आपल्या आईशी चर्चा करा. आपल्या आईला ज्या नावाने बोलवता ते नाव घ्या आणि म्हणा, आई
मला माफ कर. मी तुला समजून घेण्यासाठी कमी पडले. मी तुला जेवढा वेळ द्यायला पाहिजे होता तेवढा वेळ नाही देऊ शकले आई. आय एम सॉरी आई. आई, मला माफ कर. मी तुला जेवढं महत्व द्यायला पाहिजे होतं तेवढं महत्व मी तुला नाही देऊ शकले आई. आय एम सॉरी आई. आई, मला माफ कर. मी तुला समजून घेण्यात कमी पडले आई. आय एम सॉरी आई. आय एम सॉरी. आई, कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. अनेकदा मी तुला वाईट शब्द बोलले. माझ्या तोंडातून असे शब्द निघाले ज्यामुळे तुला खूप दुःख झालं आई. कृपया मला क्षमा कर. आई, प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्याच आयुष्यात इतकी बिझी होऊन गेले मला तुला म्हणावा तसा वेळ नाही देता आला. आई, कृपया मला क्षमा कर. आई, आज मी तुला थँक्यू म्हणणार आहे. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या आईजवळ बसा. आपल्या आईचा हात हातात घ्या आणि आपल्या आईशी चर्चा करा. आई, थँक्यू सो मच. आई, तू मला जन्म दिलास. तू माझ्यासाठी अनेक वेदना सहन केल्यास आई. तू माझ्यासाठी तुझ्या शरीराचा त्याग केलास आई. त्या सगळ्यासाठी थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. आजपर्यंत तू जितकी माझी काळजी घेतलीस, तू जितकं मला प्रेम दिलंस, तितकी काळजी, तेवढं प्रेम मला कुणीच नाही दिलं आई. मला कुणीच नाही दिलं. त्यासाठी थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. आई, तुला आजपर्यंत मी हे कधीच बोलले नाही, पण मी आज बोलणार आहे आई तुला. आय लव्ह यू सो मच आई. आय लव्ह यू सो मच. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत
आपल्या आईला एक मिठी मारा आणि म्हणा, आई मला माफ कर, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू सो मच आई, आय लव्ह यू सो मच. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या वडिलांचा हसरा चेहरा बघा. तुम्ही तुमच्या वडिलांना ज्या पण नावाने बोलवता, बाबा, पप्पा, तात्या, ते नाव घ्या आणि आपल्या कल्पनेत आपल्या वडिलांशी चर्चा करा. बाबा मला माफ करा, मी तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले बाबा. आय एम सॉरी बाबा. बाबा मला माफ करा. आय एम सॉरी बाबा. मला तुम्हाला हवा तितका वेळ नाही देता आला. जितका वेळ मी तुम्हाला द्यायला पाहिजे होता. बाबा मला माफ करा. आय एम सॉरी बाबा. मी तुमचा हवा तसा आदर नाही केला. जेवढा आदर मी तुमचा करायला पाहिजे होता. हे सगळं माझ्याकडून चुकून घडून गेलं बाबा. आय एम सॉरी बाबा. बाबा कृपया मला क्षमा करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुमचा अपमान केला बाबा. तुम्हाला वाईट बोलले. कृपया मला क्षमा करा. मी माझ्या आयुष्यात माझंच सगळं करता करता मी तुम्हाला विसरून गेले. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायचं राहून गेल्या बाबा. कृपया मला क्षमा करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माझी ही चूक कबूल आहे बाबा. म्हणून आज मी तुम्हाला एक गोष्ट म्हणणार आहे. थँक यू सो मच बाबा. थँक यू सो मच. कारण तुम्ही मला जन्म देण्याचा निर्णय घेतलात. तुम्ही मला तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त गोष्टी दिल्यात बाबा.
त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच बाबा. आजपर्यंत मी तुम्हाला हे कधीच बोलले नाही, पण आज बोलणार आहे. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या वडिलांना एक घट्ट मिठी मारा. हे प्रेम, ती काळजी, हे सगळं अनुभवा आणि बाबांना म्हणा, आय लव्ह यू बाबा, आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा, आणि ते प्रेम नेहमी तसंच राहील. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा, जी व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही. ज्या व्यक्तीचा चेहरा जरी बघितला तरी तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटतं, तुमची चिडचिड होते. त्या व्यक्तीचं नाव घ्या. मोठ्याने नाव घेता येत नसेल तर मनातल्या मनात घ्या आणि त्या व्यक्तीशी चर्चा करा. मला माफ कर, मी नेहमीच समजत राहिले की सगळी चूक तुझीच आहे. फक्त तू एकटाच चुकीचा आहेस. आय एम सॉरी, मला माफ कर. मी कधीच माझ्या चुकांची जबाबदारी घेतली नाही. मी नेहमीच तुला दोष दिला. मी नेहमी तुझ्याबद्दल वाईट बोलत राहिले. मला माफ कर. आय एम सॉरी. कृपया मला क्षमा कर. जेवढा तू दोषी आहेस तेवढीच मी देखील दोषी आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. कृपया मला क्षमा कर. आज मी तुला कधीच बोलले नाही. ते बोलणार आहे. थँक्यू सो मच. तू मला धडा दिलास. तू मला अनेक अनुभव दिलेस. त्यासाठी थँक्यू सो मच. हे अनुभव मला माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरतील. ते अनुभव गरजेचे होते. त्यासाठी थँक्यू सो मच. पण आज मी तुला
माझ्या कल्पनेतून मुक्त करणार आहे आणि स्वतः देखील या कल्पनेतून मुक्त होणार आहे. मी तुला पुढे जाण्याची संधी देत आहे. आणि मी स्वतः देखील पुढे जात आहे. मला नको त्या आठवणी, मला नको ती चिडचिड, मला नको ते दुःख. म्हणून आज मी तुला म्हणणार आहे, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. आता सगळ्यांनी आपला स्वतःचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा. सगळ्यांनी आपल्या हृदयावरती हात ठेवा आणि आपल्या कल्पनेत स्वतःशीच चर्चा करा. सगळ्यांनी आपलं नाव घ्या आणि म्हणा, मला माफ कर. आय एम सॉरी. मला तुला हवा तसा वेळ नाही देता आला. आय एम सॉरी. मी सगळ्या दुनियेचं करता करता मला स्वतःलाच विसरून गेले. मी स्वतःची कधीच काळजी नाही घेतली. कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. मी हे विसरूनच गेले की मला स्वतःला देखील स्वतःची गरज आहे. कृपया मला क्षमा कर. आता सगळ्यांनी आपलं स्वतःचं नाव घ्या आणि स्वतःला थँक्यू सो मच म्हणा. थँक्यू सो मच. तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. तू नेहमी माझी काळजी घेतलीस. नेहमी प्रत्येक आजारपणातून मला सुखरूप बाहेर काढलंस. त्या सगळ्यासाठी थँक्यू सो मच.
मला माझ्या आयुष्यात जे पण काही चांगले क्षण दिले आहेस त्यासाठी थँक्यू सो मच. मी आजपर्यंत कधीच बोलले नाही, पण आज बोलणार आहे. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू. मी आज तुला प्रॉमिस करते, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवो किंवा न ठेवो, तुझ्यावर कोणी प्रेम करो किंवा न करो, मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवणार, नेहमी तुझी काळजी घेणार. आय प्रॉमिस यू. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही खांद्यांना क्रॉस करा. आपल्या स्वतःलाच एक घट्ट मिठी मारा. कनेक्ट व्हा स्वतःशी. फील करा स्वतःला. आपल्या चेहऱ्याला स्पर्श करा. प्रेम द्या स्वतःला. पुढचे 30 सेकंड मी शांत राहणार आहे. कनेक्ट राहा स्वतःशीच. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. हाताला हात रब करा. ऊर्जा जनरेट करा. आपल्या चेहऱ्याला मस्तकाला हात लावा. एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि आपले डोळे हळूच उघडा. सो आता मला सांगा, कसा होता तुमच्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स? हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? अश्विनी बोलताय का तुम्ही? बोला आवाज तरी. येतो का? हा येतोय, आवाज येतोय. मी अनम्यूट केले तुम्हाला. बोला. लय छान होता म्हणजे आपल्यासाठी आपण वेळ दिलो म्हणजे काय आपल्याला समजलं की आपण काय आहे म्हणजे आपण कसं म्हणजे आपण आई वडिलांसाठी आपलं प्रेम काय आहे बरोबर. हे तेच आपण आपल्याला कळलं. आपण इतक्या दिवसात असा कधी तो विचारच हा केला नाही. आपण त्यांच्या समोर जाऊन आपण बोलू नाही शकत की आपण तुमचं किती प्रेम करतो. करतो. पण आपलं मनाला हे आज आम्हाला समजलं की आपण आई वडिलांना किती प्रेम करतो. करतो. बरोबर. छान. तुम्हाला छान इमोशनल फिलिंग आली. हो. थँक्यू. थँक्यू सो मच. स्वप्नाली, तुम्ही शेअर करता एक्सपिरियन्स? तुम्हाला पण थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू. स्वप्नाली, शेअर करताय तुमचा एक्सपिरियन्स? अनम्यूट करा. छान बोला. वाटलं. छान वाटलं?
हो. एकदम रिलॅक्स वाटलं? हो, रिलॅक्स वाटलं एकदम. एक थँक्यू. वेगळ्याच दुनियात गेल्यासारखं वाटलं. थँक्यू सो मच. आता तुम्हाला सगळ्यांना इतके छान एक्सपिरियन्स आलेले आहेत. आता मला सांगा, आज आपण जे केलं ते फक्त बेसिक होतं. आता ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स ज्या लेवल आहेत त्या आपण केल्यानंतर आपल्याला किती पॉझिटिव्ह वाटेल, किती गोष्टी आपल्या आयुष्यात बदलून येतील याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आपल्यामध्ये जी पण काही निगेटिव्हिटी आपण इतक्या दिवसांपासून साठवलेली असते ती जर बाहेर काढली तर आपण किती पॉझिटिव्ह होऊन जाऊ. बरोबर. आता ह्याच्यामध्ये माझ्या पुढच्या ज्या ऍडव्हान्स लेवल आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला याच्या पुढे आपले जे पण आपण सुरुवातीला पाहिलेले होते हेल्थ रिलेटेड, मनी रिलेटेड किंवा नात्यांमधले प्रॉब्लेम त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये काम करणार आहोत. तर ते कसं काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण हे डिस्कस करण्याच्या अगोदर आपण जो आता डेमो घेतला त्याच्याबद्दल तुम्हाला इतके छान एक्सपिरियन्स होते. तर त्याच्यामध्ये मला सांगा आता मी तुम्हाला सांगणार आहे की होपोनोपोनो म्हणजे काय, ते कसं वापरतात, कशासाठी वापरलं जातं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर होपोनोपोनो म्हणजे काय आहे तर बॅलन्स ऑफ एनर्जी. याच्यामध्ये आपल्यामध्ये जी पण काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढून आपल्याला पॉझिटिव्हिटी आणायची आहे. त्यासाठी आपण होपोनोपोनो करतो. आणि होपोनोपोनो ही जी आहे ती एक हिलिंग टेक्निक आहे. या टेक्निकमध्ये तुम्ही तुमच्या आपण कसं होतं प्रत्येक वेळी की आपण आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला, आजूबाजूच्या गोष्टींना दोष देतो. तसं न करता होपोनोपोनोमध्ये आपण आपल्या सगळ्या गोष्टींची, सगळ्या चुकांची जबाबदारी आपण स्वतःच स्वीकारतो आहे. तर आता ही जी होपोनोपोनो टेक्निक आहे ती टेक्निक कुठून आली तर अमेरिकेच्या बाजूला हवाई नावाचे एक आयलंड आहे, तिथून या टेक्निकची सुरुवात झाली. आणि जी आपण स्टोरी पाहिली होती डॉक्टर ह्युलेन यांची, ते डॉक्टर ह्युलेन यांनी या टेक्निकचा वापर ते पहिल्यांदा ही टेक्निक शिकले त्याचा वापर त्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यावरती स्वतःवरती इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. आणि त्याचा वापर करून त्यांनी त्यांच्या आजूबाजूला खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस घडवून आणले. तर आता ह्याच्यामध्ये आपण जे 4 स्टेटमेंट वापरतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे जे 4 स्टेटमेंट वापरतो ती एक प्रकारची प्रार्थना आहे. याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या चुकांची जबाबदारी स्वतःच स्वीकारतो आहे. आपण प्रत्येक वेळी आपल्या आजूबाजूला ज्या पण गोष्टी घडतात त्याचा दोष नेहमी आपण दुसऱ्याला देतो. तसं न करता आपल्या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींची जी पण काही जबाबदारी आहे ती आपण स्वतःच स्वीकारतो आहे. आता ह्याच्यामध्ये आय एम सॉरी म्हणजे काय तर आपल्या बाबतीत जे पण काही निगेटिव्ह घडलेलं आहे त्याचा आपल्याला त्रास झाला म्हणून आपण त्यासाठी आय एम सॉरी म्हणतो. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे काय, आपल्या जी गोष्ट आपल्या बाबतीत निगेटिव्ह घडून आली त्याच्यासाठी आपण स्वतःचीच माफी मागतोय म्हणून आपण प्लीज फॉरगिव्ह मी म्हणतोय. आणि थँक्यू म्हणजे काय तर आपल्या बाबतीत जे पण काही चांगल्या गोष्टी घडतायत त्याच्यासाठी आपण थँकफुल राहतोय, एक ग्रॅटिट्यूड व्यक्त करतोय, त्याच्यासाठी आपण थँक्यू म्हणतोय. आणि आय लव्ह यू म्हणून आपण स्वतःवरच प्रेम प्रस्थापित करतोय म्हणून आपण आय लव्ह यू म्हणतोय. तर आता हे 4 स्टेटमेंट आपण कशासाठी वापरतो हे तुमच्या लक्षात आलं. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की ही जी टेक्निक आहे ती मी तुम्हाला मराठीमधून शिकवणार आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू हे 4 स्टेटमेंट आहेत ते आपण इंग्लिशमध्येच का वापरतो. तर कसं आहे आता आपला चुकून एखाद्याला पाय लागला तर आपण पटकन काय म्हणतो, सॉरी सॉरी असं म्हणतो ना, की आपल्या तोंडात असं येतं का की अरे मला माफ कर. तर आपल्याला आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी किंवा थँक यू, आय लव्ह यू हे जे वाक्य आहेत ते आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या तोंडात बसलेली आहेत. त्यामुळे आपल्याला ती जास्त कनेक्ट होतात, फील होतात. म्हणून आपण ते इंग्लिशमध्येच वापरतो. आता आपण जो प्रॅक्टिकल डेमो घेतला त्याच्यामध्ये आपण आता आई वडिलांसाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी हे जे म्हटलं ते ठीक आहे. पण आता तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की जी व्यक्ती मला आवडतच नाही त्या व्यक्तीबद्दल मी का तिला आय लव्ह यू म्हणू, का तिला मी थँक्यू म्हणू. तर याचं कारण असं आहे आपण जेव्हा आई वडिलांना आय लव्ह यू म्हणतो आपण हे सगळं आपण ही जी टेक्निक शिकताना आपण हे प्रत्येक वेळेस आई वडिलांसाठी किंवा जी व्यक्ती आवडत नाही त्यांच्यासाठी करायचं का तर नाही, ते फक्त आपण एकदाच करणार आहोत. मग याच्यामध्ये आपण कधी विश्वाला बघितलंय का तर नाही, पण तरी पण आपण ह्या विश्वात आहोत ना, आपण अस्तित्वात आहोत इथे. मग आपण या विश्वात किंवा या जगात कोणाच्या मार्फत आलेलो आहे
तर आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांच्या मार्फत आपण या विश्वात आलेलो आहोत, म्हणून आज आपलं अस्तित्व आहे. म्हणून आपण सगळ्यात अगोदर आपल्या आई वडिलांसाठी होपोनोपोनो करतो. आणि आता जी व्यक्ती आवडत नाही तिच्यासाठी का करतो? तर कसं आहे, आता जसं मी मगाशी बोलले की आपण आपण कुठल्याही गोष्टींचा दोष नेहमी दुसऱ्या व्यक्तीला देतो. समजा त्या व्यक्ती आपल्या मनात आहे, तिच्याबद्दल राग आहे, तर आपली एनर्जी कशी होते? निगेटिव्ह एनर्जी होतीये. मग आपण आपली ऊर्जा खराब करतोय त्या व्यक्तीबद्दल राग, चिडचिड मनात ठेवून. आपण ज्यावेळेस त्या व्यक्तीला माफ करून टाकतो, तेव्हा आपली एनर्जी लेव्हल हाय होते. आपण निगेटिव्हिटीतून पॉझिटिव्हिटीकडे जातो. म्हणून आपण नेहमी आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही तिच्यासाठी होपोनोपोनो करतो. आता ह्या 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील, की आपण होपोनोपोनो आई-वडिलांसाठी आणि आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही त्याच्यासाठी करतो. ठीक आहे? तर आता मला सांगा, तुम्हाला मी जे आज सांगितलं त्याच्यामध्ये कुणाला काही कळलं नाही किंवा काही क्वेशन्स आहेत किंवा काही क्वेरी असतील तर कुणाला काही विचारायचं आहे का? कुणाला काही विचारायचं आहे? नाही समजलं. ओके. मग आता ही जी मी ही प्रॅक्टिस आहे, ती तुम्हाला मी पुढचे एक 30 दिवस मी ह्याची प्रॅक्टिस कंटिन्यू घेणार आहे. तुमच्यापैकी किती जण इंटरेस्टेड आहेत माझ्यासोबत ही प्रॅक्टिस करण्यासाठी? ओके. मी चॅट बॉक्समध्ये बघत आहे. बरेच जण इंटरेस्टेड आहेत. आता माझा पुढचे ज्या लेव्हल्स आहेत त्या कशा आहेत, काय आहेत, हे मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये सांगणारच आहे. ठीक आहे? तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून हा सेशन अटेंड केलात त्यासाठी थँक सो मच. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. चालेल. ठीक आहे. मग आपण एंड करूयात. बाय बाय. थँक